विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स म्हणजे समरूप त्रिकोणांच्या कसोट्या बघितल्या, त्यावर आधारित उदाहरणे शिकलो। त्या व्हिडिओच्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करू शकता। आज आपण जो या प्रकरणातला लास्ट थेरम बट इट इज नॉट लिस्ट, खूप महत्त्वाचा थेरम आहे हा, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, तो आपण शिकणार आहोत आणि त्यावर आधारित उदाहरणे पाहूया। सुरुवातीला आधी स्टेटमेंट पाहू आपण। थेरम, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स is equal to the ratio of the squares of their corresponding sides. It is the statement of theorem. जर दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। यासाठी आपण अगोदर स्टेटमेंटचा अर्थ बघूया। व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, केव्हा लागू पडणार हे थेरम? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन त्रिकोण हे समरूप असतील तेव्हा त्यांचं एरियाचं गुणोत्तर A1/A2, आपण यापूर्वी त्यांच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण, त्यामध्ये एरियाचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1/A2 हे कशाच्या बरोबर असणार आहे? इट इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। प्रत्येक ट्रायंगलचे जे साइड्स आहेत त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो, 3 रेशो असतात आपल्याकडे। जेव्हा दोन त्रिकोण सिमिलर असतात, दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांचे 3 रेशोज असतात, 3 गुणोत्तर असतात। ते जे साइड्सचे गुणोत्तर आहेत त्यांच्या स्क्वेअर्सच्या गुणोत्तर एवढं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं। यासाठी आपण त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, म्हणून त्यांचे संगत भुजांचं गुणोत्तर बघणार आहोत। त्या अगोदर दोन सिमिलर त्रिकोण गिवन मध्ये माहितीये, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, म्हणजे हे इट इज गिवन। दोन त्रिकोण घेतले आपण, वी टेक टू ट्रायंगल्स ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, बोथ triangles are similar. In this triangle, AD is perpendicular to BC, PAC is perpendicular to QR. Both are heights of the triangles. And now we have to show, काय प्रूव्ह करायचं आपल्याला? त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1 फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल दोन्ही क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1/A2, म्हणजेच here we take two triangles ABC and second PQR. Area of ABC and area of triangle PQR is equal to, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, त्यांचा स्क्वेअर घेतलाय, त्यांचा स्क्वेअर आहे, त्यांच्या स्क्वेअरच्या गुणोत्तर एवढा आहे, म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। 3 गुणोत्तर आहेत, ते आपल्याला शो करायचं आहे। वी हॅव टू प्रूव्ह दॅट। नाउ we see the proof. First proof मध्ये आपण अगोदर एरिया ऑफ ABC and PQR यांचा आपण रेशो घेणार आहोत। फर्स्ट वी टेक द रेशो ऑफ देअर जे सिमिलर ट्रायंगल्स आहेत त्यांचा रेशो घेऊया। एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हा रेशो कशावर डिपेंड असतं? फर्स्ट आपण सुरुवातीलाच ट्रायंगल्सचं क्षेत्रफळांचा गुणधर्म म्हणजे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, त्याच्यामध्ये A1/A2 बरोबर B1 × H1 आपण B2 × H2 हा गुणधर्म बघितलेला आहे, तोच इथे लागू करतोय आपण। एरिया ऑफ ट्रायंगल ABC, BC × AD, सी इन द ट्रायंगल ABC, BC बेस आहे, AD त्याची हाईट आहे। आपण H1 घेऊया, हा B1 घेऊया, हा इकडचा B2, याची हाईट H2, त्या याच्यानुसार B1 × H1 म्हणजे BC × AD। नेक्स्ट ट्रायंगल साठी ट्रायंगल PQR मध्ये QR पाया आहे आणि PS उंची, म्हणजे बेस
इंटू हाईट. B1 हा गुणधर्म म्हणजे ही प्रॉपर्टी वापरणार आपण. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. B1 आपला BC आहे आणि H1 म्हणजे हाईट त्याची AD आहे. BC इंटू AD. सेकंड ट्रायंगल साठी QR इंटू QR बेस आहे. PS इज हाईट. QR इंटू PS हे झालं तुमचं आपलं सेकंड इक्वेशन. यामध्ये फर्स्ट याच्यात जो घेतला आपण रेशो आणि सेकंड एक रेशो घेतलाय. हा हाईटचा रेशो आहे आणि हा पायांचा म्हणजे बेसचा रेशो आहे. पाया आणि उंची दोघांच्या गुणोत्तरांचा इथे गुणाकार घेतलाय. इट इज अवर फर्स्ट इक्वेशन. व्हाय? बिकॉज रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तो गुणधर्म तिथे वापरला. त्यानुसार फर्स्ट आपल्याला इक्वेशन मिळालं. नाउ वी सी ट्रायंगल ABD and PQS. See in the figure ABD and PQS. Here angle B is equal to angle Q किंवा B congruent to Q. It is given. Therefore, कारण दोन ट्रायंगल्स तुम्हाला सिमिलर दिले. Corresponding angles of similar triangles are congruent and therefore B congruent to Q किंवा B is equal to Q. फर्स्ट अँगल आपण या जो त्रिकोण आहे फर्स्ट ABD आणि दुसरा PQS हे आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे. फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी आपण B इक्वल टू Q असे दोन अँगल्स घेत आहेत Q. आता सेकंड अँगल कमीत कमी आपल्याला दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील तेव्हा आपण A टेस्ट वापरू शकतो. सेकंड अँगल मध्ये काय बघा आणखी एक प्रॉपर्टी दिली होती तुम्हाला. एक माहिती दिलेली आहे. AD परपेंडिक्युलर टू BC. AD परपेंडिक्युलर टू BC. परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय झालं इट इज ऑफ 90 डिग्री. आता हा जर 90 चा आहे तर रिमेनिंग पूर्ण लाईन आहे ती 180 ची असते. 180 मधून वन अँगल इज 90 तर अदर इज 180 मायनस 90 वी गेट 90. म्हणजे हा जो सेकंड आहे त्याचा लिनियर अँगल इट इज ऑल्सो 90 अँड देअरफॉर 90. त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय होणार इन ट्रायंगल PQS अँगल S जो आहे इट इज ऑल्सो राईट अँगल. हा 90 देअरफॉर इट इज ऑल्सो 90. इट इज ऑल्सो 90 90 90 ड्यू टू परपेंडिक्युलर आणि म्हणून जो आहे देअरफॉर जे अँगल्स आहेत ADB इक्वल टू PSQ प्रत्येकी काय 90 अंशाचे आहेत म्हणून. When two angles are congruent then by a similarity test म्हणजे कोको समरूपता कसोटीने दोन्ही ट्रायंगल्स दोन्ही त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत. बोथ दी ट्रायंगल्स आर सिमिलर ड्यू कोणती टेस्ट बाय a सिमिलॅरिटी टेस्ट. या टेस्ट वरून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचंय. कसं इक्वेशन तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचं AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ BD ची करस्पॉन्डिंग साइड P हे घेतलंय. BD ची करस्पॉन्डिंग साइड QS आणि AD ची करस्पॉन्डिंग साइड PS. म्हणजे अशा आपण तीन रेशो घेतले. या सिमिलर ट्रायंगल्सचा करस्पॉन्डिंग म्हणजे त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर घेतले 3. त्यापैकी दोन गुणोत्तर आपण निवडले. पहिला घेतला AD छेद PS. AD अपॉन PS हा एक रेशो घेतला आणि दुसरा AB अपॉन PQ. वी टेक two ratios from these three. या तिघांपैकी फक्त we take two ratios and it is our second equation. त्याला आपण 2 नंबरचं इक्वेशनचं नाव दिलं सेकंड इक्वेशन. AD अपॉन PS. AD अपॉन PS it is the ratio of height and AB अपॉन PQ. AB म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग साइड. सेकंड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन साठी काय करणार आपण त्रिकोण ABC सिमिलर त्रिकोण PQR. त्रिकोण ABC is similar म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. इट इज ऑल्सो त्याचे पण 3 रेशो मिळणार आपल्याला. ते गिव्हनच आहे आपल्या माहितीमध्ये दिलेलंच आहे. मग त्यावरून आपण त्यांचं साइडचा रेशो घेणार. AB अपॉन PQ. फर्स्ट साइड AB अपॉन PQ. सेकंड BC अपॉन QR किंवा RQ म्हणणार आणि AC अपॉन PR. म्हणजेच काय केलं सिमिलर ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साइडचे 3 रेशो आहेत. 3 रेशोंपैकी फक्त वी टेक 2 रेशोज. जसं इथे आपण केलं त्याच पद्धतीने सेकंड ट्रायंगल मध्ये आपण जी पेअर आहे सेकंड पेअर ऑफ ट्रायंगल्स वी टेक ओनली 2 रेशोज.
which are they? AB upon PQ and second BC upon QR. Now it is our third equation. Now we comparing first, second and third equation. तिघांची जर तुलना केली तर आपल्याला काय मिळेल? You observe that AD upon PS, here also AD upon PS is equal to AB upon PQ. Both ratios are equal. AD is equal, जो आहे तो याच्यामुळे AD upon PS त्याचा इक्विव्हॅलंट रेशो जो आहे त्याच्या बरोबरीचा रेशो म्हणजे AB upon PQ. थर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला बघा AB upon PQ तो जो आहे कशासाठी मिळाला? BC upon QR म्हणजे AB upon PQ दिसला, दोन्ही कॉमन दिसतो त्याच्यामध्ये, आणि AD upon PS आणि BC upon QR हे जे 3 रेशोज आहेत 1 2 3 4 त्याच्यामध्ये हा 1 एक कॉमन आहे, हा त्यामध्ये कॉमन आहे, आणि when we comparing then we get AD upon PS is equal to BC upon QR or AB upon PQ. We replace AD upon PS. फर्स्ट जे इक्वेशन आहे याच्यामध्ये AD upon PS जो आहे या AD upon PS ला we replace by BC upon QR. AD upon PS च्या ऐवजी आपण काय घेणार? BC upon QR हा एक रेशो घेतला, आणि तो कुठून घेतला आपण? when we compare first, second and third we get AB upon PQ is equal to BC upon QR, but it is also equal to AD upon PS, and therefore we replace AD upon PS च्या ऐवजी आपण BS upon QR घेतला. नाउ मल्टिप्लाइंग त्यांचा जर गुणाकार केला, मल्टिप्लाइंग बाय न्यूमरेटर जर केला आपण BC into BC we get BC square, QR into QR we get QR square, म्हणजे BC वर्ग छेद QR square. अशाच पद्धतीने हे झालं एका साइड साठी. दिस प्रूफ इज फॉर वन साइड. असे 3 साइड साठी आपल्याला जे प्रूफ आहे ते अशाच पद्धतीने लिहायचं असतं. इट इज द प्रूफ इज सिमिलर फॉर अदर 2 साइड्स, अदर करस्पॉन्डिंग 2 साइड साठी अशाच पद्धतीने आपण AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर दाखवू शकतो, AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजेच काय झालं? एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्सचा जो रेशो आहे ABC अपॉन PQ इट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह करस्पॉन्डिंग साइड्स. आणि म्हणून मग त्याच्यानुसार म्हणजे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं. इट इज अवर द प्रूफ ऑफ धिस थिअरम. नाव आपण म्हणजे आता आपण याच्या पुढे याच्यावर आधारित जी उदाहरण आहे ते आपण शिकणार आहोत. नाउ वी सी द प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ज्याचे आपण आता प्रूफ पाहिलं त्यावर आधारित जो आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स त्याचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 1.4 ते आपण बघूया. यामध्ये जे सॉल्व एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये त्यामध्ये फर्स्ट एक एक्झाम्पल बघू. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR तुम्हाला दिलेला आहे. यू हॅव टू गिव्हन इट. अँड ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इट इज 16 दिलाय. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 25 दिलाय. आणि वी हॅव टू फाइंड AB अपॉन PQ. त्यांचा साइडचा रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे. वी हॅव टू फाइंड रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. त्या बाजूचा 2 त्रिकोण समरूप दिलेले आहेत, दोघांचं पण क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्यांचं संगत बाजूंचं गुणोत्तर विचारलंय. वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ गिव्हन सिमिलर ट्रायंगल्स. मग आता त्यासाठी सोल्युशन पहा कसं सोडवणार आपण. पहिल्यांदा जी गिव्हन आहे ती लिहिणार. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. अँगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR सिमिलर आहे. अँड देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR इज इक्वल टू कोणता थेरम वापरणार आपण आता इथे? द थेरम ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. दे the ratio of their areas of similar triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. Squares of their corresponding sides. मग त्यासाठी आपण आता ABC च्या करस्पॉन्डिंग साइड घेतली. फर्स्ट साइड AB अपॉन PQ, सेकंड साइड BC अपॉन QR त्याचा स्क्वेअर घेतला. थर्ड साइडचा हे घेणार AC अपॉन PR त्याचा एक गुणोत्तर घेणार. म्हणजे तिन्ही साइड्सचा रेशो
तिन्ही साइडच्या रेशोचा आपण काय घेतलंय, स्क्वेअर घेतलंय. रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स त्यानुसार आहात आणि लिहिणं गरजेचं आहे. तिथे यू हॅव टू राईट द रिझन ऑर द थेरम. नाउ वी टेक. आता कोणती साइड आपल्याला फाइंड करायचंय, ए बी अपॉन पी क्यू. म्हणून आपण इथून तिन्ही साइड्स ऐवजी फक्त वन रेशो घेणार. वी टेक ओनली वन रेशो, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. नाउ वी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 16 दिलाय. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 25 आहे. ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. दोन्ही साइडला स्क्वेअर्स आहेत. यू ऑब्झर्व दॅट इथे ए बी स्क्वेअर आहे, इथे पी क्यू स्क्वेअर. लेफ्ट साइडला 16 अपॉन 25. 16 इट इज द स्क्वेअर ऑफ 4. 25 इट इज द स्क्वेअर ऑफ 5. बाय टेकिंग नाव आपण आता त्यांचा स्क्वेअर रूट घेऊया, वर्गमूळ काढू आपण. 16चा वर्गमूळ काय येणार, 4. 25चा 5 आणि म्हणून ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर यांचा वर्गमूळ घेतला तर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4 अपॉन 5. वी टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढले तर आपल्याला त्याचं ए बी अपॉन पी क्यू याचा रेशो जो आहे तो 4:5 4:5 असं मिळालेलं आहे. हे जे सम्स आहेत हे 2-2 मार्कांचे तुम्हाला बोर्डमध्ये क्वेश्चन्स मध्ये विचारतात. नाउ वी सी प्रॅक्टिस सेट 1.4 त्यामधील प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन 1 तो बघूया आपण. त्यामध्ये तुम्हाला साइड्स म्हणजे बाजूंचं गुणोत्तर दिले. यू हॅव टू गिव्हन द रेशो ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह साइड्स किंवा करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो दिले 3:5 and you have to ask A1 upon A2 फाइंड करा. तो क्वेश्चन फर्स्ट पहा तुम्ही आणि त्यामध्ये ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR इट इज गिव्हन. देअरफॉर आपण काय लिहिणार, गिव्हन घेणार. दिलेलं आहे ते तुम्हाला सिमिलर आहेत आणि रेशो कशाचा दिलाय, साइड्सचा 3:5. एक साइडचा रेशो दिला होता. यामध्ये काय होतं, एरिया दिला होता आणि साइडचा रेशो विचारलेला होता. आता यू हॅव टू फाइंड रेशो ऑफ एरियाज ऑफ देअर सिमिलर ट्रायंगल्स जे आहे त्यांचा रेशो काढायचा आहे. मग त्यामध्ये आपण आता 2 त्यांची नावं दिलेली नाही. वी कन्सिडर अ ट्रायंगल एबीसी इट इज द स्मॉलर ट्रायंगल. सेकंड लार्जर ट्रायंगल इज PQR. दोन्ही आपण कन्सिडर केले. एबीसी स्मॉलर आहे आणि ट्रायंगल PQR इज ग्रेटर ट्रायंगल. मग एबीसी अपॉन PQR यांचा जर आपल्याला रेशो घ्यायचा आहे तर त्यासाठी अगोदर आपण वन साइडचा रेशो घेऊ आपण AB अपॉन PQ. इट इज गिव्हन स्मॉलर ट्रायंगल साठी स्मॉल साइड, बिगर ट्रायंगल साठी ही बिगर साइड. म्हणून AB अपॉन PQ इज इक्वल टू 3/5. वी टेक इट एज इट इज इन प्रपोर्शन आहे. देअरफॉर सपोज द प्रपोर्शन इज X आणि मग आपण X असं गृहीत धरल्यानंतर त्यांचं काढणार आपण. AB इज इक्वल टू 3 × X, PQ इज इक्वल टू 5 × X. वी टेक देअर proportion it is as X. AB is equal to 3X, PQ is equal to 5X. Now we have to find area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to काय कशाचा रेशो येतो, स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग AB अपॉन PQ ही त्यांची करस्पॉन्डिंग साइड त्याचा स्क्वेअर. इट इज द आणि हे कशामुळे घेतलं आपण, बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे प्रमेय त्या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. त्यात प्रमेयाच्या नुसार एरियाचं गुणोत्तर म्हणजे एरियाचा रेशो इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ रिस्पेक्टिव्ह करस्पॉन्डिंग साइड्स. अँड नाउ वी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज. AB च्या ऐवजी वी पुट द व्हॅल्यू ऑफ AB 3X. PQ चा स्क्वेअर आहे म्हणजे PQ इज इक्वल टू 5X त्याचा स्क्वेअर घेणार. 3X स्क्वेअर अपॉन 5X हे घेणार अपॉन 5X. आफ्टर स्क्वेअरिंग वी गेट 3 चा स्क्वेअर 9, X चा स्क्वेअर X 9X स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 आणि हे घेतलं 25X स्क्वेअर. X स्क्वेअर डिवाइड केलं वी गेट 9/25. काय मिळालं आपल्याला 9/25. इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया ऑफ जो हा घेतलाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा रेशो मिळाला तुम्हाला 9:25 म्हणजे 9 9 25 किंवा 9/25.
25. त्यासाठी आपण काय घेतलं होतं, प्रपोर्शन एक्स घेऊन ते सॉल्व्ह केलं आणि मग त्याचं स्क्वेअरिंग करून बाय थेरम ऑफ सिमिलर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्या थेरम नुसार हे सम आपण सॉल्व्ह केले. नाउ वी सी द क्वेश्चन 2. Triangle ABC similar to triangle PQR. You have to given triangle ABC similar to triangle PQR and their ratio AB as to PQ is 2:3. You have to complete the activity. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलंय, तुम्हाला फक्त साईडचा रेशो दिलाय. जसं आपण हे यामध्ये घेतलं हे केलं होतं किंवा त्या याच्यामध्ये एक कोणता तरी एक रेशो दिलेला असतो, तसं इथे आता 1 रेशो दिले 2:3. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB square upon PQ square. कशामुळे? Which theorem? The theorem of areas of similar triangles. तो theorem वापरला तर त्यांचा करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर घेतला आपण. ते करस्पॉन्डिंग साइड 2:3. Therefore 2 चा स्क्वेअर आणि आपण 3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर we get 4 and 3 चा स्क्वेअर 9. Therefore we get area of triangle ABC upon PQR is equal to 4:9. It is your question 2. Question 2, and therefore we see the next problem in next video. Thank you. Practice set 1.4. त्यामध्ये आपण क्वेश्चन 3 बघूया. त्या अगोदर आपण क्वेश्चन 1, 2 आणि त्याची ऍक्टिव्हिटी पण ते पण पाहिलंय. आता आपण क्वेश्चन 3. त्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 80 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125 अँड तुम्हाला विचारलं यू हॅव टू आस्क द क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स. ह्या फिल इन द ब्लँक्स सबस्टिट्यूट करायचे, आपल्याला फिलअप करायचे. या फिल इन द ब्लँक्स करत असताना यू हॅव टू सॉल्व दिस सम. तो सम तुम्हाला बाजूला कॅल्क्युलेशन करून सॉल्व करायचा असतो आणि देन यू राईट दॅट जी काही व्हॅल्यू येणार ती यू हॅव टू सबस्टिट्यूट. फर्स्ट वी सी दॅट एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सिमिलर टू PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज 80 अपॉन 125. या ठिकाणी आपल्याला 80 अपॉन 125 हा संपूर्ण रेशो दिलेला आहे. त्यासाठी आपण इथे थेरम वापरणार. कोणता थेरम बघा, areas of similar triangles. The ratio of areas of similar triangles is equal to the ratio of their square of their corresponding sides. त्या साइडचा आपण स्क्वेअर घेतला. आपल्याला साइड्स AB अपॉन PQ विचारलेले म्हणून आपण हा थेरम यूज करणार. त्यासाठी पहा ABC अपॉन PQR याचा रेशो आहे, याचं तुम्हाला दिले 80 अपॉन 125 आणि म्हणजे या थेरम मध्ये वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. 80 अपॉन 125 घेतला इथे, बट इथे राईट साइडला स्क्वेअर आहे, दोन्हीकडे स्क्वेअर्स आहे. लेफ्ट साइडला इट इज नॉट कम्प्लीट, जी पूर्ण वर्ग संख्या नाही की त्याचा पूर्ण वर्गमूळ निघेल. इट इज नॉट अ कम्प्लीट स्क्वेअर रूट नंबर. देअरफॉर वी फॅक्टराइज इट. त्याचा आपण अवयव करणार. 80 ला कसं लिहिले पहा 16×5 किंवा 25×125. 16 चा स्क्वेअर रूट निघू शकतोय, 25 चा पण स्क्वेअर रूट निघू शकतोय. म्हणून आपण काय घेतलंय, देअरफॉर वी टेक 16 into 5 अँड 25 into 5 आणि इथे राईट साइडला आहे तसं. नाउ वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट निघणार. 16 चा स्क्वेअर रूट जर घेतला तर किती येणार तो 4. 5 इथे 5 चा स्क्वेअर रूट निघत नाही. इट इज we write under root 4 upon 25 चा स्क्वेअर रूट 5. रूट 5 चा 5 निघत नाही, त्याचा झाला रूट 5 इज इक्वल टू AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB आणि PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट PQ. म्हणजे या स्टेप मध्ये आपण काय केलंय, पहिल्या स्टेप मध्ये आपण थेरम घेतला, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. याचं कंप्लीट स्क्वेअर नव्हता म्हणून आपण त्याला वी फॅक्टराइज अँड देन वी टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. वी गेट 4 रूट 2 अपॉन 5 रूट 5 cancel. We get 4 upon 5 is equal to AB upon PQ.
तोच रेशो विचारलाय ना, AB upon PQ. Now we write here 4 upon 5. Now we see next question. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 त्यामधील क्वेश्चन 4 बघूया. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. यामध्ये तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि LMN यांचा जो रेशो आहे तो इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. QR ची व्हॅल्यू 20 दिले आणि यू हॅव टू फाइंड MN. यू सी द क्वेश्चन इन युअर टेक्स्ट बुक. QR 20 दिले, यू हॅव टू फाइंड MN फाइंड करायचंय. त्यासाठी पण आपण फर्स्ट सिमिलर ट्रायंगल्स दिले, रेशो दिला आपल्याला, एरियाचा रेशो आहे आणि म्हणून मग आपण त्या ह्याच्यानुसार हा थेरम वापरू की टू सिमिलर ट्रायंगल्स जे आहे त्यांचा एरियाचा जो रेशो असतो इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर घेतला आपण दोन ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू फर्स्ट साइडचा रेशो LM अपॉन PQ ब्रॅकेट स्क्वेअर किंवा MN अपॉन QR. 3 ratios you have to take, but now we take only 2 ratios, MN upon QR bracket square. It is our first equation. Areas of similar triangles म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा प्रमेय किंवा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरणार आहोत. 9A area of triangle PQR is equal to 16 into A म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता या मध्ये LMN फर्स्ट अँगल कोणता घेतलाय LMN अपॉन PQR. LMN याला राईट साइडला ट्रान्सफर केला आपण LMN अपॉन PQR आणि नंबर्स राईट साइडचा इकडे मल्टिप्लिकेशन आहे तर डिव्हिजन करणार आणि वी गेट द रेशो ऑफ नंबर्स आणि हियर इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या दोघांचं आपण गुणोत्तर घेतलं, पक्षांतर केलं आणि त्यांचं गुणोत्तर घेतलं म्हणजे इथे गुणाकार होता तर भागाकाराची क्रिया करून 9 इथे 16 आहे 16 इथे घेतलं डिवाइड केलं 9 अपॉन 16 म्हणजे ट्रान्सफर केल्यानंतर हा एक रेशो मिळाला 9 अपॉन 16 आणि हा एरियाचा रेशो काय झालंय एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन PQR यांचा रेशो दिलेला आहे. त्यानुसार जर आपण घेतलं तर फर्स्ट साइडचा स्क्वेअर आपण घेतलेला LM अपॉन PQR म्हणजे PQ चा स्क्वेअर MN अपॉन QR. वी हॅव टू फाइंड MN. MN फाइंड करायचं म्हणून आपण हा रेशो घेणार, दोन्ही नाही घेतले. MN फाइंड करायचा म्हणून वी टेक MN अपॉन QR हा रेशो घेऊन त्याचा स्क्वेअर घेतलेला आहे. नाउ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्सचा जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करणार 9 अपॉन 16. दिस व्हॅल्यू इज सबस्टिट्यूटेड हियर 9 अपॉन 16 इज इक्वल टू MN अपॉन QR ब्रॅकेट स्क्वेअर. आता QR ची व्हॅल्यू आहे 20. वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू 20. त्याची QR ची व्हॅल्यू आपण तिथे ठेवली. झालं आपलं हे मेन इक्वेशन झालं की जे आपण फॉर्म्युलामध्ये जे याच्या साधे इक्वेशन मध्ये होतं त्याला रेशो मध्ये कन्वर्ट करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. देन वी गेट दिस टाइप ऑफ इक्वेशन 9 अपॉन 16 इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन 20 इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर. नाउ वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढणार. वर्गमूळ काढताना पहा 9चं हे जे आहे स्क्वेअर रूट 3 आणि अपॉन 16चा स्क्वेअर रूट 4 इज इक्वल टू इथे MN ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे देअरफॉर वी टेक MN आणि अपॉन 20. हा आपला झाला तुमचा रेशो. नाउ वी हॅव टू फाइंड MN देअरफॉर वी जे आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण 3 into 20 is equal to 4 into MN. Therefore MN is equal to आता इथे आपण हे करणार 3 into 20 upon 4. इथे डिवाइड केल्यानंतर 4 1 जा 4 4 5 जा मग 4 पंचे 20 इथे 3 5 15. MN is equal to 15.
म्हणजे आपल्याला देताना रेशो दिलेला होता, त्यांचा क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं होतं 9/16, ते पण आपण इक्वेशन फॉर्म मध्ये तयार केलं आणि मग तो थेरम वापरून त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं अँड देन वी गेट आफ्टर सॉल्विंग वी गेट mn is equal to 15. Next video we see another examples. Thank you.